जय हिंद ऑल इंडियन्स. मी गोपाल भानुशाली. एक कॉकरोच म्हणजे आता तुम्ही हे विषय आता एकदम अति जोरात चालू आहे. जेव्हा तुम्ही कुठलाही भांडाफोड करतात, कुठलाही अधिकारी यांची भांडाफोड करतात किंवा वरिष्ठांची कुठलाही विभाग असो भ्रष्टाचारी भांडाफोड करतात, त्यावेळी तुम्हाला एक पदवी दिली जाते. तर आता एक जज साहेबांनी चांगली पदवी दिली आहे कॉकरोच. तर कॉकरोच सही यांची भांडाफोड तर होते. आम्ही आहोत हे तर आम्ही काय बोलतो, आम्ही शासनाचे पगार खात नाही फुकट, हे तर आम्ही सिद्ध करतो आणि समाजासाठी काही करतो. आणि हे पण नाही की आम्ही फुकट आहोत, बिझनेस पण आहे. नाही, काही असे समाजाचे दलाल त्यांना वाटतं आपण फुकट आहोत, ते पण नाहीये. चांगलं आहे, पण हे विचारण्याचे अधिकार त्यांची लायकी नाहीये आम्हाला विचारण्याची. ज्यांची लायकी असेल ते बरोबर विचारणार नाही, त्यांना आम्ही उत्तर पण देऊ. का आहे समाजकंटक, काय भडवे, ते करत राहतात, ते त्यांचं काम करतात. आपण पण थांबायचे, आपलं काम करायचे आणि भ्रष्टाचाराची उघड आणायची. तर मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री कैलास शिंदे साहेब. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी विभाग यांच्या हद्दीमध्ये, ऐरोली यांच्या हद्दीमध्ये जे अनधिकृत बांधकाम झालेले आहे आणि आताही सुरू आहे, तर यांचे जे सहाय्यक आयुक्त आहे, आपण फोटोमध्ये पाहू शकतात आहे का, तर जेव्हा हे ऐरोलीकर का अन्य ज्यांना भ्रष्टाचार उघडीस आणायचे तुम्हाला रस्त्यावरती पण दिसते ना हे लोक, तर तुम्ही त्यांना विचारू शकतात की हे काय आहे, तुम्ही ते पदावर बसून काय करता तुम्ही आणि बिचारे जे गोर गरिबांवरती नुसतं कारवाई होते, तेही लोकांनी आवाज उठवावा आणि विचारावा की तुम्हाला आम्ही दिसतो का. कारण आता एक सध्या काही दिवसांनी नवीन पॅटर्न नाही आहे, पण ते सध्या नियमानुसार जनगणना चालू आहे. तर या जनगणनाचा लाभ घेऊन कुठलेही सामाजिक कार्यकर्ते असो, समाजसेवक असो, पत्रकार असो, हे गेले तर आम्ही जनगणनामध्ये व्यस्त आहोत हे उत्तर त्यांना देण्यात येतो. म्हणजे आता कारवाई होऊ शकत नाही. पण माननीय कलेक्टर महोदय यांचा असा कुठलाही आदेश नाहीये की कारवाई करू नये, तुमच्या काम करून हे काम तुम्हाला करायचे आहे, कारण तुम्हाला भत्ता भेटणार आहे. ह्याच्या पण हे काम करायचं पण तुम्हाला एक्स्ट्रा पगार भेटणार आहे. तुम्ही पब्लिक सर्वंट आहात हे लोक विसरले आहे. आमची जनगणना चालू आहे, आम्ही काय करू शकतो, हे एकदम अति चुकीची बाब आहे. तक्रारी करा. मी या विषयासाठी तक्रारी केली आहे आयुक्त महोदय साहेब, पण आपली काय सिस्टम यांची महानगरपालिकाची अति स्लो आहे त्या संदर्भात. तर ऐरोली जी विभागाचे जे सहाय्यक आयुक्त श्रीमती साधना पाटील, वरिष्ठ लिपिक श्री गणेश जागळे, अतिक्रमण कनिष्ठ अभियंता जयदीप माटे, मल निसारण विभाग यांचे सुभाष टकले, पाणी पुरवठा विभागाचे किशोर अमनानी आणि जितेंद्र मडवी, या 1 2 3 4 5 6 या 6 लोकांना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना निलंबित करणार का, यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांची मालमत्ताची चौकशी लावणार का. कारण यांना पुरावे तर सर्व दिलेले आहे की हजर असताना, बांधकाम सुरू असताना आपण यांना माहिती दिली की अनधिकृत बांधकाम सुरू आहे, कारवाई करावी. तरी आजपर्यंत कारवाई यांची शून्य आहे. एकाच्या नावाने MRTP घेऊन टाका. आणि ऐरोलीमध्ये आणखी नवीन स्कॅम आहे. पेपरवरती MRTP त्यांच्यावरती दाखल करण्यात येते, पण पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल 3-3 महिने 4-4 महिने का होतच नाही का. अशी पण बाब आमच्या निर्देशनात आली आहे. पेपरवरती दिसणार, पण अक्षरशः ह्याच्यासाठी पत्र टाकण्यात आले आहे आणि आणखी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे की यांची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये गेलीच नाहीये. हे पण एक नवीन भ्रष्टाचार आहे. यासाठी त्यांना वेगळे काय चार्ज भेटत असेल श्रीमती साधना पाटील आणि तत्कालीन सहाय्यक आयुक्त यांना. आणखी मित्रांनो, एक नवीन विषय आता सुरू आहे. सिडको आणि महानगरपालिका यांच्याकडनं आता जे सिडकोचे काही प्लॉट आहेत तिकडे, तर काही लोक आणि काही भूमाफियांचे नाव पण आहे आपल्याकडे. तर जे ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बांधकाम करण्याचा कुठलाही परवाना नाही असं सांगण्यात येत आहे मौखिक प्रमाणे, तेही माहिती लवकरात लवकर आपल्या समोर मी आणणार. तर सिडकोचे जे प्लॉट आहे ह्यांची 2 मजल्याची ते लोक सीसी घेतात अधिकृत प्रमाणे,
पैसे पण भरतात आहे, पण त्या 2 मजल्याच्या 4 मजला आणि 5 मजले पण होत आहे. हे पण एक नवीन भांडाफोड आहे. कारण सिडकोच्या जे रायगड भवन आहे तिकडे एक राठोड करून आहे, पहिले ढोले साहेब होते, आता ते वारले वाटतं तिकडे, आणि एक महेश टोटावले करून आहे, ते म्हणजे तिकडनं हलतच नाहीये. आणि यांना सांगितलं तर कारवाई, यांच्या सर्वात चांगला उत्तर म्हणजे कारवाई प्रस्तावित आहे. तर आता सध्या एक नवीन सिस्टम आलेली आहे सिडकोकडनं, महानगरपालिकांना सीसी परवानगी या एकदम अधिकृत पद्धतीने, पण सिडसी त्यांना 2 मजल्याची आहे. हे सर्व माहिती माझ्या फेसबुक अकाउंटवर गोपाल भानुशाली याच्यावरती मी माहिती दिलेली आहे, कोणी पण पाहू शकता, अधिकृत पद्धतीने दिलेली आहे. तर या 2 मजल्याच्या तिकडे बांधकाम करायचे 4 मजला, बांधकाम करायचे 5 मजला, हे एक प्रकार आमच्या निर्देशनात आलाय, ते यात तुम्हाला सांगत आहे मी. तर यामध्ये जे महानुभाव आहे यांना पण पुरस्कार दिलेला पाहिजे. एक आहे संतोष हलसे, आनंद पुजारी, वलावत शेख, विष्णू छोले, रतन रंजवे, संदीप गरत, SR वर्मा, गुफारण खान, अब्बास शेख, विजय शिंदे, राजू यादव, मोहन जाधव, दसगीर शेख आणि गब्बार. तर असे लोकांवर हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, आणि मुख्य जागा मालक गप का बसतो? जागा मालक हे यासाठी गप बसतो की त्यांना पैसे भरायचे नाहीये. 2 माळे यांना द्या आणि वरती जे बांधला ते तुम्ही करून घ्या, म्हणजे सर्व खर्च तो का, म्हणून जे जागा मालक आहे तेही गप्प बसतात. पण आमच्या मतानुसार तुम्ही गप्प नाही बसावे. तुमची प्रॉपर्टी आहे, शासनाचा महसूल डुबत आहे, आणि आज नाही उद्या जर कारवाई झाली तर हे लोक तर निघून जाणार आहे, कॉन्ट्रॅक्टर बांधून, आणि विकून पण निघून जाणार आहे. पण शेवटी जर अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येणार, तुम्ही ब्लॅकलिस्टेड होणार, आणि ज्यांनी रूम घेतले आहे ते बिचारे गोरगरीब लोक रस्त्यावरती येणार, आणि ते जबाबदार तुम्ही लोक असणार. म्हणून असं करू नका, विनंती आहे तुमच्याशी, बाकीचं तुमची मर्जी. ते विनंती आहे, कोणाही असं कॉन्ट्रॅक्टरांना हे काम देऊ नका की वरचा मजला तुम्ही बांधून घ्या, विकून टाका. कारण अनधिकृत बांधकाम म्हणजे आयुष्यभर तुमच्या कांद्यावरती लटकलेली तलवार. तर हे जे आजचा प्रश्न होता आपला की आयुक्त कैलास सिंह, आता मंगळवारी त्याची भेट घेण्यात येणार आहे की बाबा यांची चौकशी बसवणार का, नुसतं निलंबित करून ट्रान्सफर करून चालणार नाही, त्यांची मालमत्ताची चौकशी करावी, यांची आय किती आहे आणि किती आहे का, आणखीन एक ते घरचे नोकरांच्या नावावरती, त्यांची घरी नोकर कामं करतात असेल, सर्वंट असेल, त्यांची चौकशी करावी की त्यांची मालमत्ता त्यांच्या नावावर किती आहे. एक तर जुनच फंड आहे, त्यांच्या नावावरती रजिस्टर करा करून. तर आणि त्यांच्यावरती दफ्तर दिरंगाईची गुन्हे दाखल करण्यात यावे की तुम्ही आजपर्यंत कारवाई का नाही केली. तर मंगळवारी लवकरात लवकर त्यांच्याशी भेट घेण्यात येणार आयुक्त साहेबांची, आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे. 16 तारीखला आपला उपोषण तर नवी मुंबई महानगरपालिका समोर आपलं आहेच. आपण ते पुढे वाटचाल आपली खुली आहे. जय हिंद, ऑल इंडियन्स.